ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण 7वी ओवी पाहिली होती. प्राणापान व्यान उदान आणि समान यांची स्थाने स्थिती संपूर्ण जाणसी तूची एक. तर हे 5 प्राण, प्राण, आपान, व्यान, उदान आणि समान, हे जे आपल्या शरीराशी संबंधित 5 वायू आहेत, त्यांची स्थाने आणि स्थिती, म्हणजे ते कुठे असतात आणि काय करतात, त्यांचं कार्य, याविषयी आपण काल जाणून घेतलं होतं. आता आपण 8वी ओवी पाहू. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 5 भेदी स्फुरसी जाणसी तू आदी ठाई चाची उभा. म्हणजे हे जे अंतःकरण आहे, या अंतःकरण म्हणजे आपला जो सूक्ष्म देह आहे, स्थूल देह तो पहिले सांगितला की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हे सगळे मिळून जो दृश्य आणि कार्य करणारा जो देह आहे, त्याविषयी काल सांगितलं. आज सूक्ष्म देहाविषयी सांगतायत. हे 5 अंतःकरण पकडून 5 अंतःकरण सांगतायत. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 5 भेदी स्फुरसी जाणसी तू आधी ठाईचाच उभा. म्हणजे तू निश्चल आहेस, तू निश्चल आहेस आणि आलिप्त आहेस, तू एका ठिकाणीच आहेस, ठाई चाची उभा. पण हे जे स्फुरण आहे अंतःकरणाचं, ज्या स्फुरणामध्ये हे 4 प्रकारचं स्फुरण आहे अंतःकरणाचं. एक मन आहे, तुझी बुद्धी आहे, तुझं चित्त आणि तुझा अहंकार, याला जाणणारा एका ठिकाणी राहून तूच आहेस. तूच आपलं मन जाणतो, तूच आपली बुद्धी जाणतो काय आहे, तर आपलं चित्त काय करताय जाणतो, आपला अहंकार जाणतो, आपलं अंतःकरण जाणतो. या सगळ्यांना तू जाणतो. तू कोण हे मात्र हे कोणीही, हे जे 5 अंतःकरण आहे, हे कोणी जाणत नाही. असं 5 भेदी म्हटलं आहे. चित्त, अहंकार या अहंकाराचे 5 भेद आहे. वास्तविक याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सगळे मिळून अंतःकरण होतं. पण इथे कवींनी अंतःकरण हा वेगळा एक भेद घेतला आहे. असं मिळून हे 5 झालेले आहेत. आता 9वी ओवी पाहू. अंतःकरणीचा 8व सपूर वरी उठती वृत्तीचे उद्गार तयासी जाणे तो अक्षर सिद्धची असे. हा अंतःकरणीचा 8व सपूर, आपलं जे अंतःकरण आहे, यात अनेक आठवणी आहे. सपूर म्हणजे भरपूर, अनंत आठवणी, अनंत जन्माच्या आठवणी, अनंत काळच्या आठवणी, आपण काय केलं त्याच्या आठवणी, आपलं कोण कोण काय काय होतं, आपल्या नात्यागोत्याच्या आठवणी, आपल्या कोण शत्रू वैरी असतील त्यांच्या आठवणी, काय 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 त्या आठवणी सगळ्या ज्या आहेत, अनंत जन्माच्या या अंतःकरणात साठवून ठेवलेल्या आहेत, असं म्हटलेलं आहे कवींनी. आणि पुढे म्हणतात, वरी उठती वृत्तीचे उद्गार. आता या वृत्तीचे उद्गार कसे उठतात, तर ते आपण पाहूया. आपण आजकाल तर इथे कोणी दिसत नाही आपल्याला,
मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा नागपूरसारख्या शहरामध्ये मला आता काय माहिती, पण लहान गावांमध्ये ते धार लावणारे तुमच्या चाकूला, घरच्या सुरींना किंवा तुमचे काय जे शस्त्र असतील घरामध्ये स्वयंपाकघरातले वापरण्याचे काही, तर त्याला धार लावण्यासाठी धार लावणारे लोक दारावर येतात आणि त्यांच्याकडे एक चाक असतं. ते असं हाताने गोल गोल फिरवलं की चाक ते गोल 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 फिरतं आणि त्या चाकाला ती सुरी लावली, चाकू लावला की त्या चाकूच्या पात्याला धार होते. आणि जेव्हा धार होते तेव्हा त्या चाकूमधनं अनेक ठिणग्या उडत असतात. खूप ठिणग्या, सरा आपण पाहिल्या असतील ठिणग्या उडताना, अग्नीसारख्या त्या ठिणग्या उडत असतात. किंवा हिवाळ्यात जेव्हा आपण खेड्यामध्ये आपण विशेषतः पाहिलं असेल, शेकोटी पेटवतात. शेकोटी पेटवताना इकडला तिकडला कचरा आणतात आणि कचरा त्या शेकोटीमध्ये टाकला की तो पेटायला लागतो तो कचरा, आणि मग असंख्य अशा बारीक 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 जे आहे त्या ठिणग्या उडत असतात. स्फुल्लिंग उडत असतात, त्याला स्फुल्लिंगही म्हणतात. ते उडत असतात, त्या ठिणग्या आपण पाहिल्या. तर अशाच आपल्या अंतःकरणामधनं एकदा जसा चाकूचा आणि त्या चाकाचा स्पर्श झाला की लगेच ठिणग्या उठतात, त्याप्रमाणे या अंतःकरणाचा आणि जे चैतन्य आहे परमात्म्याचं आपल्या शरीरामध्ये, त्याचा संपर्क झाला की या अंतःकरणामधनं आठवणींच्या अनेक ठिणग्या उडतात. तर असं इथे यांना म्हणायचं आहे, आपल्या कवींना सांगायचं आहे. आणि पुढे म्हणतात, तयासी जाणे तो अक्षर सिद्धचे असे. हा नेहमी सिद्धच असतो, हा सगळा जाणताच आहे. हा जो आहे आपल्यामध्ये जो परमात्म्याचा अंश किंवा आपला जीवात्मा आहे, खरं तर आपलं मूळ स्वरूप आपलं जीवात्म्याचंच आहे. आणि त्या अंतःकरणाला हा जाणतो. हा जो अक्षर आहे, ज्याचा क्षर कधी होत नाही तो अक्षर, क्षरण कधी होत नाही तो अक्षर, ज्याचं क्षरण नाही होत तोच ईश्वर आहे, तोच परमात्मा आहे. त्याचा अंश जीवात्म्याच्या रूपाने जो आपल्या हृदयात आहे, आपल्यामध्ये आहे, हा त्या सर्व आठवणींना जाणतो आणि ज्या सगळ्या आठवणी आहेत अंतःकरणामधल्या त्यांना जाणतो. आणि अंतःकरणामधनं हा सतत ते स्फुल्लिंग जे आहे ते लक्षावधी अशा त्या वृत्ती उठत असतात, ठिणग्यांसारख्या. असं यामध्ये, या ओवीमध्ये आणि यांना सांगायचं आहे कवींना. पुढे आपण 10व्या ओवीवरती येऊ. वृत्तीचे स्फुरण झाले तया मागुनी जाणणे उठिले, हे म्हणू नये पाहिले आयतेची आईतेची असे. याविषयी आमचे गुरु महाराज संत कप्ती महाराज यांनी एक लहानशी पुस्तिका लिहिलेली आहे, गुप्त संजीवनी म्हणून, 50-60 पानाची. ती 1930 मध्ये त्यांनी प्रसिद्ध केली होती. त्यात एक उदाहरण महाराजांनी या वृत्तीचं दिलेलं आहे कप्तीबाबांनी. ते असं की कोणी माणूस आहे आणि त्या माणसाला जे आहे त्याच्या अंतःकरणातनं वृत्ती बाहेर जात आहेत. अंतःकरणातनं वृत्ती काहीतरी शोधतायत, कदाचित त्याला काहीतरी खायची इच्छा असेल, तर ह्या ज्या अंतःकरणातनं वृत्ती आहे, ज्या ठिणग्या बाहेर निघतात, त्यांना काही नामरूप नाही आहे. त्या जिथे जातात, जिथे पोहोचतात, तिथे त्याच्यासारख्या होऊन जातात, तद्रूप होऊन जातात. त्या अंतःकरण वृत्तीने जी वस्तू पाहिली त्या वस्तूचं रूप त्या वृत्ती धारण करतात. महाराज खप्ती महाराज असं म्हणतात की त्याच्या वृत्ती बाहेर जात आहेत त्या माणसाच्या, आणि तेवढ्याच दारावरनं जे आहे आंबे विकणाऱ्याची हाक आली. आंबे घ्या हो आंबे, किंवा जे काही ते हाक देत असतील. तर आता मोठमोठ्या शहरांमध्ये मोठमोठ्या बिल्डिंग्ज झालेल्या आहे आणि आंबे विकणारे काही दारावरनं फिरत नाही. पण पूर्वी महाराजांनी जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा, आणि आता आमच्या लहानपणापर्यंत देखील असं होतं
की फारशा अशा मोठ्या उंच बिल्डिंग्स नव्हत्या. एक मजली आपली घरं राहायची आणि दारावरनं फळं विकणारी, फळावर सर्व विकणारे लोक दारावरनं जायचे. तसेच आंबे विकणारे जायचे. तेव्हा रसाचे आंबे लहान लहानसे मिळायचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबे जे आहे विकणारे लोक दारावरनं जायचे. तर महाराज असं म्हणतात की आता आंबे घ्या हो आंबे, असं तो दारावरचा आंबे विकणाऱ्याचा आवाज या माणसाने ऐकला. या माणसाने ऐकल्यानंतर काय झालं की त्याच्या कानावर येताच त्याची अंतःकरण वृत्ती जागृत झाली. अंतःकरण वृत्ती ही नेहमी बाहेर, जसा त्या सांगितलं की ठिणग्या उडतात तशी त्याची वृत्ती बाहेर जाणारी ती वृत्ती आणि तो आवाज आंब्याचा त्याची एक गाठ पडली आणि ते एकत्र आल्याबरोबर ती वृत्ती आणि तो आवाज आंबे विकणाऱ्याचा आणि ताबडतोब त्या वृत्ती जी आहे त्या वृत्तीने आंब्याचा आकार घेतला. आंब्याचाच आकार का घेतला? आंब्याचा आकार एवढ्यासाठी की अंतःकरणीचा आठवस पुर, त्याच्या अंतःकरणामध्ये आनंद आठवणी आहे. आंबा नावाची हाक कानी आल्याबरोबर त्याची वृत्ती त्या आंब्राकार झाली, आंब्याचा आकार घेतली आणि त्याला आंबे दिसायला लागले. आणि मग त्यांनी त्या आंबे विकणाऱ्याशी भाव केला. अरे केवढ्याला देतो, किती रुपयाचे काय म्हणतात त्याला शेकडा देतो किंवा किती रुपयाचे डझन देतो, किती रुपये किलो देतो, भाव केला आणि आंबे विकत घेतले. तर हा जो सगळा व्यवहार झाला तो त्या वृत्तीच्या स्फुरणाने झाला आणि त्या वृत्तींनीच जे आहे त्या आम्राकार त्या वृत्ती झाल्यात. तर इथे असं म्हटलेलं आहे, वृत्तीचे स्फुरण झाले तया मागुने जाणणे उठले. जाणणे उठले म्हणजे ते काय आहे इकडे त्याचं लक्ष गेलं आणि काय आहे तर ते कळलं की आंबे आहेत म्हणून. मग जाणणे उठले म्हणजे ज्ञान, त्या वस्तूचं जे कानावरती शब्द आले त्याचं ज्ञान करून घ्यायची इच्छा झाली, वृत्तीचे स्फुरण झाले. हे म्हणू नये पहिले आईतेची असे, म्हणजे ही सतत प्रक्रिया आहे. हे काही पहिल्यांदाच घडलं असं नाही, हे नेहमी असंच होतं, ही सतत प्रक्रिया आहे. तर असं इथे याला म्हणायचं आहे, आपल्या कवींना सांगायचं आहे. तर आता हे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. एक, की आपल्या अंतःकरणामधनं सतत ज्या आहेत ठिणग्या उडाव्या तशा ज्या आहेत वृत्ती उठत असतात. दोन, या उठणाऱ्या वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये अनंत अशा आठवणी आहेत, सर्व वस्तूंच्या, सर्व लोकांच्या, सर्व प्रसंगांच्या अशा अनेक आठवणी आहेत. आता या उठणाऱ्या वृत्ती जेव्हा एखाद्या वस्तूचा आणि त्या वृत्तींचा स्पर्श होतो, शब्दांनी स्पर्श होतो किंवा नेत्रांनी स्पर्श होतो, पंच ज्ञानेंद्रियाच्या जेव्हा एखाद्या याचा स्पर्श होतो तेव्हा त्या वृत्ती तदाकार होतात, त्याचा आकार घेतात. आता आंबा गोष्ट कानावरती आल्याबरोबर ज्या वृत्ती आंब्राकार झाल्या, आंब्याचे आकार घेतले आणि त्याला डोळ्याने आंबे दिसायला लागले. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. पुढे याचं स्पष्टीकरण आहे, पुढे आणखी स्पष्ट करून सांगू. तर हे महाराजांचं, खपतीबाबांचं उदाहरण त्यांच्या पुस्तकातलं आपण घेतलं. आणि वृत्तीचे स्फुरण झाले तया मागून जाणणे उठले. जाणणे उठले म्हणजे ते काय आहे, ते आंबे कोणते आहेत, काय भाव आहेत. तर ते लहान 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 ते रसाचे आंबे असतात ते आहे का, ते मोठे कापून खायचे किंवा मग मोठ्या आकाराचे आंबे असतात ते आहे का, हापूस आंबा असतो गोड तो आहे. हे जाणणे उठले, हे जाणून घ्यायची इच्छा झाली. आणि ही क्रिया सतत शरीरामध्ये अंतःकरणामध्ये सुरू असते, असं इथे आपल्या कवींना सांगायचं आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. 11वी ओवी आहे. 11वी ओवी जसं म्हटलं आहे, अंतःकरण वृत्तीचे स्फुरण ते संकल्प विकल्पात्मक मन. आता पहा, यांनी इथे मनाची व्याख्या केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की पंचज्ञानेंद्रिय हे जे आपण मगाशी पाहिलं की अंतःकरण वृत्तीचं स्फुरण कसं होतं, ठिणगीसारखं होतं. मग त्यांनी म्हटलं आहे की या संकल्प विकल्पात्मक जे मन आहे, कसा संकल्प आणि कसा विकल्प. आता ही वृत्ती उठली
आंब्याची. आता हा आंबा घ्यायचा का नाही घ्यायचा, का त्याला आंबेवाल्याला बोलवायचं की नाही बोलवायचं, अजून काही असा पक्का विचार झालेला नाही. संकल्पही आहे आणि विकल्पही आहे. असं जे स्फुरण आहे संकल्प विकल्पात्मक, तर मनामध्ये आलेला जो फक्त विचार आहे तो विचार नक्की झालेला नाही आहे. असा तो जो विचार करणारा जी वृत्ती आहे, तर जे स्फुरण आहे अंतःकरणाचं, त्याला मन असं म्हणतात, असं इथे कवी सांगताहेत. आणि त्याची निश्चयात्मक म्हणून बुद्धी म्हणजे. आणि हे जेव्हा पक्क झालं मन, याचा निश्चय झाला की नाही नाही आपल्याला आंबे घ्यायचेच आहे, नाही नाही आपल्याला 1 किलो आंबे घ्यायचे आहेत, नाही नाही आपल्याला हे जे त्यांनी दाखवलेले आहेत तोच आंबा आपल्याला चालेल, या बाबतीत निर्णय करून देणारं जो मन आहे त्या मनाला बुद्धी म्हणतात. तर मन आणि बुद्धी वेगळं नाही, पण वेगळे नाही आहेत. पण मनच जेव्हा निश्चयात्मक होतं तेव्हा त्याला बुद्धी असं म्हणतात. मन काय आहे? अंतःकरण वृत्तीचं स्फुरण आहे. बुद्धी काय आहे? की मनाने जेव्हा मन जेव्हा निश्चयात्मक डिसिसिव्ह माइंड जेव्हा होतं, निर्णय घेण्याची जी त्याच्यामध्ये हे असते, क्षमता येते, तेव्हा त्याला आपण बुद्धी असं म्हणतो. तर अशी ही 11वी ओवी आहे. त्यानंतर आपण 12वी ओवी पाहू. निश्चयात्मक जो अर्थू, तेथे अनुसंधानात्मक हेतू, ते चित्त हे जाणतू, तत्प्रवृत्ती तो अहंकारू. आता इथे महाराज चित्त म्हणजे काय ते सांगतायत. तर चित्तामध्ये ते म्हणतायत की अनुसंधान करण्याचा हेतू आहे. कोणता? कानावरती हाक आल्याबरोबर त्या आंबेवाल्याची जे आहे तेच मन त्याचा शोध घ्यायला लागलं. चित्त कुठे गेलं आपलं? तर त्या मनाने चित्ताचं स्वरूप धारण केलं आणि ते शोध घ्यायला लागलं. मग आता त्या मनामध्ये दुसरा विचार नाही आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, हे काम राहिलं, ते काम राहिलं, काही नाही. आता एकच विचार पक्का झाला की तो जो आंबा आंबा विकणाऱ्याचा आवाज कानावरती आलेला आहे आणि आता ते नेमकं काय आहे त्याचं अनुसंधान करण्यासाठी मन धावायला लागलं. आणि हे अनुसंधान म्हणजे शोध घ्यायला मन धावायला लागलं. आणि त्या मनाला चित्त आहे असं तू समजावून सांग. निश्चयात्मक जो अर्थू, तेथे अनुसंधानात्मक हेतू, हे चित्त हे ते चित्त हे जाणतू, तत्प्रवृत्ती ते अहंकार. तर आता मन बुद्धी चित्त, मन बुद्धी चित्त, तर याची जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती की मी आहे, माझं शरीर आहे आणि मला शरीरासाठी याची काही आवश्यकता आहे, तर त्याची प्रवृत्ती होणं, शरीरासाठी शरीर माझं आहे असा विचार होणं, अशी प्रवृत्ती होणं आणि तत्प्रवृत्ती, त्याची प्रवृत्ती. कशाची प्रवृत्ती? हे जे चार आत्ता आपल्याला सांगितलं आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, तर याची प्रवृत्ती होणं हाच अहंकार आहे असं इथे कवी म्हणतायत. तत्प्रवृत्ती तो अहंकार. म्हणजे या अंतःकरण चतुष्टयाची प्रवृत्ती याच्यामुळे होते की मी आहे याचं ध्यान मला असतं, मी आहे याचं भान मला असतं. म्हणूनच मी आहे याचं भान आहे म्हणूनच मला आंबे खायची, माझं मन तिकडे धावलं, माझं चित्त तिकडे धावलं, माझ्या बुद्धीने निर्णय घेतला. हे सगळं कशामुळे केलं? कारण मला ते आंबे पाहिजे आहेत. तर मला ते आंबे पाहिजे आहेत, तर त्यासंबंधी जी माझी प्रवृत्ती झालेली आहे की मला पाहिजे, हा तो अहंकार. आणि असं ते अंतःकरण झालेलं आहे. अंतःकरणामधल्या या चार गोष्टी पाहिल्या, मन बुद्धी चित्त आणि अहंकार मिळून हे अंतःकरण झालेलं आहे. असं हे अंतःकरणाच्या 5 प्रकार इथे आपल्याला कवींनी सांगितलेले आहेत आणि अगदी सोपे आहे, आपल्या लक्षात आले असतील. आता पुढे असं म्हणतात कवी 13व्या ओवीमध्ये, ऐसी अंतःकरण पंचक स्फूर्ती, तू ती जाणसी स्वयं ज्योती, या लागी स्वसंवेद्य मूर्ती आत्मा तुची.
इथे म्हणतात की अरे बाबा रे, की हा जे पंच अंतःकरणात सांगितलेले आहे की तुझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे जे 5 अंतःकरण आहेत तुझे, ह्या तू स्वतः स्वयंज्योती आहेस. त्या मनाला तू जाणतो, बुद्धीला जाणतो, चित्ताला जाणतो, अहंकाराला जाणतो, अंतःकरणाला जाणतो. या सगळ्याला जाणणारा तू मात्र, हे सर्व तुला कोणी जाणत नाहीस. तू मात्र स्वयंज्योती आहेस, स्वयंज्ञानी आहेस. आणि तुला जाणून घ्यायसाठी इतर कोणाची काही आवश्यकता नाही आहे, म्हणून तू स्वयंज्योती आहेस. आणि या लागी तू स्वसंवेद्य आहे, तूच तुला जाणतो असा तू आत्मा आहेस. याचाच अर्थ असा की तू आत्मरूपाने या अंतःकरणाला, अंतःकरण चतुष्टय आहे त्याला जाणतो आत्मरूपाने. आणि ह्या आत्मरूपाच्या ज्या आपल्या ज्या अंतःकरण वृत्ती आहेत, ह्या त्या वस्तूला जाणतात. आणि त्या वस्तू ज्या आहेत तदाकार म्हणजे तद्रूप होतात आणि आपल्या डोळ्यांनी दिसतात, असा एकूण याचा अर्थ आहे. ऐसी अंतःकरण पंचक स्फूर्ती, तुची जाणसी स्वयंज्योती, या लागी स्वसंवेद्य मूर्ती आत्मा तुची. आपल्या आत्म्यालाच, म्हणजे खरं तर आपल्या स्वरूपालाच, आपल्यालाच स्वसंवेद्य मूर्ती असं इथे. आणि कवी म्हणत आहेत. तर आता इथे 13वी ओवी झालेली आहे. 14वी आणि पुढच्या ओव्या आपण उद्या पाहू. आणि त्या थोड्या सोपी ओव्या आहेत, भराभर आपल्याला थोडं पुढे जाता येईल. तर इथे आता आपण संपवू. आशीर्वाद.